हॅलो कबड्डी मायबाप रसिकांना मी वारंवार धन्यवाद देतोय। अतिशय शांत पद्धतीने आपण ह्या स्पर्धेचा आनंद घेतात। ठीक आहे, स्पर्धा आहे, थोडासा जल्लोष हा व्हायलाच पाहिजे, तोही व्हायला पाहिजे, त्याचंही आम्ही स्वागत करतोय। कारण तुमचा जल्लोष ही स्पर्धेची रंगतही वाढवतोय, खेळाडूंना इन्स्पायर मोटिवेट तुम्ही करताय आणि त्याचबरोबर शिस्तीचंही तुम्ही पालन करता। आजच्या या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, स्पर्धा सुरू झाल्यापासून सुरुवातीला महिलांच्या स्पर्धा झाल्या आणि त्यानंतर पुरुषांच्या स्पर्धांना प्रारंभ झाला। हळूहळू एक एक मॅच पुढे सरकत आहे। पंचांना मी विनंती करतोय, आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पाठीराखे मात्र एक जबरदस्त असा सपोर्ट करतायत। आतापर्यंत सगळ्या झालेल्या मॅच ह्या रोमहर्षक मॅच झाल्या। परवा सुद्धा आपण पाहिलं, परवाची एक मॅच फक्त वन साइड झाली, बाकी सगळ्या मॅचेस अगदी अतितटीच्या झाल्या। हॅलो, क्वार्टर फायनलचा पुढील सामना रायगड लिफ्ट कातळपाडा वर्सेस नागेश्वर आवास। क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना। दोन्ही संघांना पहिला पुकार आहे, आपण तयारीत राहायचंय। या ठिकाणी सामन्याला सुरुवात झालेली आहे। ही नॉकआउट स्पर्धा आपणा सर्वांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडू अगदी जिगरीचा खेळ करतोय, जिद्दीचा खेळ करतोय, अगदी चिकाटीने प्रत्येक जण आपलं योगदान देतो, जेणेकरून स्पर्धेतलं आपलं आव्हान टिकून राहावं। कारण नॉकआउट असल्यामुळे थोड्याशा चुका आपल्याला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाणार आहेत। परवाच्या रात्री जी का आपण मेहनत घेतली, त्या मेहनतीला खऱ्या अर्थाने फळ आज मिळणार आहे। आजच्या या स्पर्धेकरता कीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, एक गोरगरिबांचे कैवारी, एक दानशूर व्यक्तिमत्व, 24 तास अवेलेबल असणारं हे व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने थेट सरपंच पदी ज्यांनी एक प्रकारे किमया करून दाखवलेली आहे, जनतेचा विश्वास हा सार्थ करून दाखवलेला आहे, ते कीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र, आदरणीय सन्माननीय प्रसादजी गायकवाड उर्फ पिंट्या सेठ यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे सर्वे सर्वा जगदीशजी सावंत यांच्या शुभ हस्ते होत आहे। या ठिकाणी स्वागत होत आहे कीम ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच पिंट्या सेठ गायकवाड यांचं स्वतः जगदीशजी सावंत यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, मोमेंटम आणि एक गुलाबाचं रोपटं असं हे सन्मानाचं स्वागताचं स्वरूप आहे। धन्यवाद। मॅचला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय सातिर्जे विरुद्ध मेजवानी गोंदलपाडा हा सामना सुरू झाला आहे। मेजवानी गोंदलपाडा संघाचे संघमालक गणेश गावडे, शैलेश गोतावडे, व्यवस्थापक अभिजित भडेकर, प्रशिक्षक अल्पेश बावकर आणि कॅप्टन तुषार पाटील आहे। अर्थात आपण ज्या संघाला पाहतो हिरवी सफेद बनियान हा मेजवानी गोंदलपाडा संघ या ठिकाणी आहे आणि त्यांच्या विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे या संघाचे मालक जितेंद्र पांडुरंग ठाकूर आणि व्यवस्थापक रोहन राहुल आणि प्रशिक्षक अजित अगरे आणि कॅप्टन आहे तो निखिल चव्हाण। या ठिकाणी आणखीन एक व्यक्तिमत्व आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठी कामगिरी, फार मोठे योगदान जे देत आहेत, ते आदरणीय सन्माननीय डॉक्टर शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा यथोचित सन्मान जगदीशजी सावंत यांच्या शुभ हस्ते केला जातोय। या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होतोय डॉक्टर शेटे यांचा। गुणफलक जर पाहिला तर 2-2 असा बरोबरीमध्ये आहे। दोन्ही बाजूला आपण पाहिला तर उत्तम खेळ सुरुवात झालेली आहे, खेळाला सुरुवात झाली आहे। नॉकआउटची मॅच
सेमीफायनल मध्ये पोहोचायचंय बघा. संकेत वाकडेचा डिफेन्स अप्रतिम. प्रथमेश मात्रे सारख्या चपल रायडरला या ठिकाणी पकडणे सोपी गोष्ट नाही आहे, परंतु संकेत वाकडेने काय चलाकी दाखवली, काय तिथे आपलं कौशल्य दाखवलं, अप्रतिम. चेक. मॅचचा आखोदेखा हाल आपल्याला काही क्षणानंतर पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित एक गोरगरिबांच्या कैवारी, खास करून महिला शक्तीला प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या भगिनी सासवणे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आमच्या संजना पाटील मॅडम आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाते. पूजा घरात आपणाला विनंती करते, पूजा घरात आपण संजना पाटील मॅडमचं स्वागत करायचं आहे. मंगेश राऊत खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेश राऊत, आपणास विनंती, आपण आपल्या यथोचित स्वागत सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. मी जगदीश सावंत आपल्याला विनंती करतोय की आपण मंगेश राऊत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. खेळाडूचं नाव सांगा. सिद्धार्थ मडवी. सिद्धार्थला या 3 पॉइंट्स करता जितेंद्रजी हितार्थ मडवी. हितार्थ मडवी. मडवीला या 3 पॉइंट्स करता आणि 1000 रुपये बक्षिसा करता. धन्यवाद ठाकूर साहेब. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश माने उपस्थित आहेत. प्रकाश माने, आपल्याला विनंती करतोय की आपण आपला यथोचित सन्मान घेण्यासाठी जायचं आहे. पुन्हा एकदा हितार्थ मडवीने सलग दुसऱ्या रेडवरती पॉइंट प्राप्त केलाय, म्हणजे एकूण 4 गुण त्याच्या पहिल्या 2 रेडवरती पाहायला मिळतात. 7 मध्ये 4 गुण त्या हितार्थ विनायक मडवीच्या नावावरती. आवास गावचा सुपुत्र, नागेश्वर आवास संघासाठी खेळणारा हा खेळाडू, अर्थात रक्तातच कबड्डी आहे. ज्याचे वडील नागेश्वर आवास संघासाठी खेळले, त्यांचा सुपुत्र हितार्थ मडवी. या मॅच मध्ये यावेळेला मात्र प्रणय तुंतुनेचा हा जबरदस्त, आणि त्याला सपोर्ट बघा, 6 खेळाडूंनी सपोर्ट केलाय. एकूण 5 खेळाडू त्या ठिकाणी होते. बोनस जरूर दिलाय, परंतु तुषार पाटील कोर्टच्या बाहेर
ऑल आउटची नामोश केली. संघाचा कॅप्टन यावेळेला बाद होतो आणि आता मात्र ऑल आउट, पहिला ऑल आउट पहिल्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी ऑल आउट दिलाय सातीर या संघाने, म्हणजे निखिल चव्हाणच्या या संघाने, अर्थात DN रिसॉर्टचे मालक सन्माननीय जितेंद्र पांडुरंग ठाकूर यांच्या संघाने या ठिकाणी ऑल आउट दिलाय. ज्या संघाच्या पाठीमागे अजित सारखे प्रशिक्षक आहेत, ज्यांनी सातीरी संघासाठी गेली जवळजवळ 15 वर्ष कबड्डी खेळलं असा अजित आहे, ज्या प्रशिक्षक म्हणून त्याची निवड केली गेली. अर्थात जितेंद्र ठाकूर यांनी अशा एक योग्य प्रशिक्षकाला त्या ठिकाणी नियुक्त केला होता आणि तो अजित या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अल्पेश बावकर हे मेजवानी गोंधळपाडा संघाचे प्रशिक्षक आहेत. तुषार ऑल आउट नंतर पुन्हा एकदा रेड वरती, अर्थात अलिबाग पंचकृषीमध्ये सर्वात मोठा खेळाडू आहे, ज्या खेळाडूच्या नावावरती उरण स्पर्धेमध्ये सुद्धा एक सोन्याची अंगठी प्राप्त करण्याचा रेकॉर्ड आहे. रोहा मुरुड स्पर्धेमध्ये सुद्धा तो यशस्वी झाला होता. म्हणजे अलिबाग तालुका नव्हे तर 3-4 तालुक्यामध्ये या खेळाडूने आपला दबदबा खेळाचा दाखवला. तो तुषार आज या मॅच मध्ये खेळतोय, ज्याच्या प्रशिक्षक मधुकर पाटील यांनी या संघाची संपूर्णपणे बांधणी केली होती आणि त्यामधला हा खेळाडू म्हणजे नांदादेवी नांदायपाडा या संघाचा खेळाडू तुषार पाटील आज मैदानामध्ये कॅप्टन आहे. मेजवानी गोंधळपाडा संघाची तो कॅप्टनशिप करतोय. यावेळेला प्रथमेश मात्र रेडवरती परवाच्या दिवसामध्ये परवाच्या रात्रीमध्ये खूप चांगला खेळ केला होता. बॅक किक मारण्याचा प्रयत्न होता. सर्वेशवर ते आक्रमण आहे. सर्वेश बघतोय आपण लेफ्ट कॉर्नर वरती डिपेंडन्स आहे आणि त्याच्या बाजूलाच त्याचा संघ सहकारी हितार्थ मडवी, दोन्ही नागेश्वर आबाद संघाचे खेळाडू त्या ठिकाणी लेफ्ट वरती आहेत. प्रथमेशची वेगवान रेड, यावेळेला तुंतुनीवरती आक्रमण होतं. प्रणय तुंतुनी जो राईट कॉर्नरवरती डिफेंडर्स आहे, कोपरा रक्षक म्हणून तो खूप चांगली कामगिरी करतोय. एक डिफेन्सचा पॉईंट त्याने मिळवलाय तुषारच्या रूपात. 11-3 8 गुणांचा लीड आहे. हा लीड कमी करणे खूप गरजेचं आहे पहिल्या हाफमध्ये आणि अशा वेळेस वेगळ्या रणनीतीने तुषारला या ठिकाणी खेळावा लागणार आहे. अल्पेश बावकर यांचे प्रशिक्षक त्या ठिकाणी दर्जेदार होणे खूप गरजेचं. थर्ड रेड, डू और डाय रेड. स्वतः कॅप्टन पुन्हा एकदा रेड वरती वारंवार रेड करतोय. यावेळेला बॅक होल्ड, सर्वेश कवलेचा बॅक होल्ड बघा. बलदंड शरीर, उंच पुरासा तुषारला बॅक होल्ड केला गेलाय आणि सपोर्ट चांगला आलाय. तुषार दुसऱ्यांदा कोर्टच्या बाहेर, जास्तीत जास्त कोर्टच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, एक वेगळी रणनीती अजित आग्रेने या ठिकाणी आखलेली आहे तुषारच्या विरुद्ध. हे प्लॅनिंग खूप महत्वाचं असतं बघा. एखादा मोठा खेळाडू जर प्रतिस्पर्धी संघामध्ये असेल तर त्याच्या विरुद्ध खूप मोठी षडयंत्र रचायला लागतो कबड्डीमध्ये. ते षडयंत्र आज अजितने रचलेलं आहे. यावेळेला हितारला बाद केलाय. पुन्हा एकदा तुषार कोर्टवरती येतोय. हितार्थ मडवी पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर. 3 रेड मध्ये त्याच्या नावावरती 4 गुण आहेत असा हितार्थ मडवी पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर जातोय. आज सुपर 10 करण्याचा मौका आहे हितार्थकडे, कारण एक प्रमुख रायडर म्हणून तो कामगिरी मैदानात करतोय. यावेळेला मात्र मेजवानी गोंधळपाडा संघाचा रायडर जर्सी नंबर 00 आपण बघतोय मैदानात आला होता. दिनेश बेंद्रे होता रेडवरती, मात्र रिक्त हाताने परतलाय. 12-8 असा गुणफलक जेथे. आता कॅप्टन रेडवरती निखिल चव्हाण, जय भवानी सातेदे संघाचा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू. या खेळाडूंनी सुद्धा जय भवानी सातेदे संघासाठी खूप मोलाची कामगिरी केली. संपूर्ण पंचकृषीमध्ये जर आपण बघितलं तर 2009 ते 2025 तब्बल 17 वर्ष ही पंचकृषी कार्यरत आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये जर अलिबाग रेवस पंचकृषीचं नाव या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून आज उच्च दर्जाचं होणार आहे. कारण आजची स्पर्धा संपूर्णपणे लाईव्ह पाहतोय. ही ड्रीम कबड्डी अलिबाग यांच्या माध्यमातून ही संपूर्णपणे प्रेक्षकांना दाखवले जात आहे. त्यासाठी मी त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो आणि जे प्रेक्षक यूट्यूबला आमच्याशी जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा सन्मान्य जगदीशजी सावंत आणि गावदेवी मुळशेत यांच्या वतीने खूप आभार असणार आहेत. हरवडे सर, आपण जर आज पाहिला तर संपूर्णपणे ही स्पर्धा खूप प्रसिद्धी झोतामध्ये असेल.
कारण ज्या पद्धतीचं आयोजन जगदीश सावंत साहेबांनी आणि गावदेवी मुशीद संघाने त्यांच्या संपूर्ण गावाने जे केलेलं आहे ते लाजबाब आणि त्याला 4 चांद लावलेले आहेत ते या कमिटीने. कमिटीचं संजय सर टाइम आउट कौतुक आहे. करावं लागेल. टाइम आउट आहे. प्रथमेश म्हात्रेची चढाई कुमार गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व ज्याने केलं. बोनसचा प्रयत्न, सुंदर पददालित्य, बोनस गुणाची कमाई करून आपल्या प्रांगणात परततोय. सामना मध्यंतरासाठी थांबलाय. दुसरा पुकार असेल शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना. दुसरा पुकार आहे, लक्ष द्या. रायगड लिफ्ट्स कातळपाडा विरुद्ध नागेश्वर आवास. दोन्ही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. नागेश्वर आवास विरुद्ध रायगड लिफ्ट्स कातळपाडा हा क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आहे. परवाच्या दिवशी आपण या ठिकाणी लीग स्टेजचे 12 सामने पूर्ण केलेले आहेत आणि त्या 12 सामन्यांमधून हे 8 संघ आज नॉकआउट फेरीसाठी पुढे आलेले आपण पाहतोय. 2 सामन्यांचा आनंद आपण घेतलाय. तिसरा सामना आपल्यासाठी पेश होतोय. चौथा सामना येतोय रायगड लिफ्ट्स कातळपाडा वर्सेस नागेश्वर आवास. दोन्ही संघ मातब्बर आहेत. नागेश्वर आवासचा संघ अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, तर रायगड लिफ्ट्स या संघाकडे नवोदित खेळाडू आहेत. युवा वर्गाचा जोश आहे. लढत चांगली होईल. आपली जागा सोडू नका. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होतोय. गुणांकन ऐका. सातिर्जे 12 गुण आणि मेजवानी गोंधळपाडा 5 गुण. उत्तरार्धाची पहिली चढाई निखिल चव्हाण. शेख या ठिकाणी सन्माननीय अंकुश पाटील साहेबांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करतोय की आपण त्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच व्यासपीठावर जगदीशजी सावंत यांचे जावई आणि कन्या अर्थात नितीश राऊत उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करतोय आणि त्याचबरोबर नितीश राऊत यांना सुद्धा विनंती करतोय की आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. उत्तरार्धाची पहिली चढाई मेजवानी गोंधळपाडा संघाकडून मयूर पडियार. एक छोट्या चढीचा चढाई बादर, परंतु खूप चढाईला वेग आहे. चांगलं पददालित्य आहे आणि त्याचा प्रत्यय तो आपल्या चढाईमध्ये दाखवून देतोय. 1 गुणाची कमाई करून राकेश करळकर आपणाला विनंती करतोय 1 मिनिट अंकुर सर की आपण जगदीशजी सावंत यांचे जावई सन्माननीय नितीश राऊत यांचा यथोचित सन्मान केला जातोय आणि त्याचबरोबर त्यांची कन्या आपणासही विनंती आपणही आपला सन्मान घेण्यासाठी त्याच ठिकाणी जायचं आहे. दोघांना निखिल चव्हाणची चढाई रिक्त चढाई 6 गुणांची आघाडी आहे, परंतु पहिल्या हाफ मध्ये जे मोमेंटम सातिर्जे संघाने दाखवलं तेच मोमेंटम त्यांना कंटिन्यू करणं गरजेचं आहे. अन्यथा बऱ्याच वेळा असं होतं की पूर्वार्धाची जी लीड आहे ते उत्तरार्धात टिकवण्यात संघ अपयशी ठरतात. यावेळेस पाहायचं आहे 2 गुणांची लीड तर भरून काढलेली आहे. अजूनही त्यांच्याकडे 5 गुणांची आघाडी असताना संकेत वाकडेसारखा हा अनुभवी चढाईपट्टू आणि जेरबंद केला जातोय. पुन्हा एकदा 1 गुण मिळतोय तो मेजवानी गोंधळपाडा संघाला. तुषार पाटीलला आपलं नेतृत्व कौशल्य या ठिकाणी दाखवावं लागेल. धारदार चढाया कराव्या लागतील. यावेळेस प्रथमेश म्हात्रेची चढाई 4चा डिफेन्स, ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न, 1 गुणाची कमाई. पहा 6 गुणांची लीड कशी हवा होते. ही कबड्डी आहे. या ठिकाणी संयम, आक्रमकता आणि आपलं कौशल्य हे सगळं पणाला लावून खेळ करावा लागतो. निखिल चव्हाणची चढाई
एक छोट्या उंचीचा चढाईपट्टू, परंतु ताकदीच्या बाबतीत उजवा असलेला हा चढाईपट्टू. यावेळेस जोरदार डॅश आहे, परंतु प्रयत्न अपुरे पडतायत. जेरबंद केला जातोय. सामना थोडा हिटअप होतोय. 10-12 तुषार पाटीलची चढाई, 2-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी, परंतु यावेळेस निसटतोय सर्वेश कवळेच्या डबल थाय होल्ड मधून आणि एका गुणाची कमाई त्या ठिकाणी होते तुषारसाठी. सातिर्जे 12 मेजवानी 11. सामना मी ज्या पद्धतीने म्हटलं होतं, DN रिसॉर्ट संघाच्या खेळाडूंना त्या ठिकाणी मोमेंटम कंटिन्यू करावं लागेल, परंतु ते त्यांच्याकडून निसटताना दिसतंय. मोमेंटम शिफ्ट होतोय. लोणाचा बोजा पत्करण्या इतपत एकच खेळाडू त्यांच्याकडे शिल्लक आहे. चढाई बहादर हा खेळाडू निश्चितच चढाईमध्ये आपलं सर्वस्व त्याला झोकून द्यावं लागेल. लोणाचा बोजा जर वाचवायचा असेल तर एक चांगली चढाई त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी होणं गरजेचं आहे. परंतु सुंदर अँकल होल्ड मयूर पडियारच्या माध्यमातून लोणाचा बोजा दिला जातोय. मोमेंटम शिफ्ट झालंय. मेजवानी 14 गुण, सातिर्जे 12 गुण. तुषार पाटीलची चढाई. अ वेल टीम एफर्ट्स मेजवानी गोंधळपाडाच्या माध्यमातून तुषार पाटील संयमी चढाई. 2 गुणांची आघाडी असल्यामुळे पहिल्या 2 चढायांवर तर आक्रमकता दिसणार नाही असं वाटतंय आणि त्याचाच प्रत्यय तुषारच्या चढाईमधून येतोय. रिक्त माघारी परततोय हितार्थ मडवीची चढाई. सामन्याच्या पूर्वार्धात सुंदर चढाई हितार्थ मडवीच्या माध्यमातून आपण पाहिला आणि यावेळेस दावा करतोय कोपरा रक्षकाला टिपल्याचा. कोपरा रक्षकाच्या सहाय्यकाला टिपलंय. 1 गुण मिळतोय. 13-14 प्रथमेश म्हात्रेची चढाई. उजव्या कोपऱ्यातून चढाईला प्रारंभ आहे. सर्वेश कवळेच्या कॉर्नरवर बैठी करण्याचा प्रयत्न, ज्याला टो टच प्रो कबड्डी लँग्वेज मध्ये आपण म्हणतो. सावध चढाई आहे. मोजकच पददालित्य, एनर्जी वेस्ट न करता रिटर्न आलाय हितार्थ मडवीची चढाई. यावेळेस दोन्हीही संघ तिसऱ्या चढाईच्या माध्यमातून खेळ करताना पाहायला मिळतोय. डू ऑर डाय रेड येते मेजवानी गोंधळपाडा संघाकडून. कर्णधार स्वतः तुषार पाटील आपल्या पुरेपूर उंचीचा फायदा घेतोय का पाहायचं आहे. बोनस करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जबरदस्त अँकल होल्ड सर्वेश कवळेच्या माध्यमातून. शार्प हँड वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळतंय उजव्या कोपऱ्यामध्ये. वेल डन अँड वेल एक्झिक्युटेड डिफेन्स त्या ठिकाणी DN रिसॉर्ट सातिर्जेच्या माध्यमातून. हितार्थ मडवीची चढाई 5-1 अशी लढत. 2 कॉर्नर सी फॉर्मेशन मध्ये सिंगल डिफेंडर मध्यरक्षकाची भूमिका त्या ठिकाणी निभावतोय. सावध चढाई क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेऊन माघारी परततोय हितार्थ मडवी. सामना समसमान गुणांवर त्या ठिकाणी पोहोचलाय. 14-14 मयूर पडियारची चढाई. उजव्या कोपऱ्यातून चढाईला सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा सर्वेश कवळेवर टोटचचं आक्रमण, परंतु अयशस्वी. निष्फळ चढाई, त्रुटीत काळाचा अवलंब. अंकुर सर, नक्कीच आपण पाहतोय सामना सुरू झाल्यापासून सामन्यामध्ये आपल्याला अल्टीपल्टी पाहायला मिळाली. कधी सातिर्जे वरचढ तर कधी मेजवानी गोंधळपाडा वरचढ. मात्र आता पोझिशन अशी इक्वल पोझिशन आहे. शेवटची काही मिनिटं शिल्लक आहे. त्याच्यामध्ये नक्कीच दोन्ही संघाला एक आक्रमक खेळ करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल. कारण करो या मरो स्थितीमध्ये हा सामना आहे. डू ऑर डाय. कारण हरणारा संघ अजूनही नॉकआउट स्थितीमध्ये आहे आणि असं असताना 14 एक जबरदस्त या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला हितार्थ मडवी. आज संपूर्ण सुपर रेड हितार्थ मडवीच्या माध्यमातून 3 गुणांची कमाई त्या ठिकाणी आणि या 3 गुणांच्या आधारे 17-14 या हितार्थच्या रेड करता जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून पुन्हा 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एक
अभिनंदन या ठिकाणी मडवीचं आणि धन्यवाद देतोय मी जितेंद्रजी ठाकूर यांना. हितार्थ मडवी पुन्हा एकदा चढाईच्या मोर्चावर 2-1 अशी लढत. सुपर टॅकलची नामी संधी मेजवानी गोंधळपाडा संघाला. बेंद्रे त्या ठिकाणी डावा कोपरा रक्षक, उजव्या कोपऱ्यात प्रथमेश म्हात्रे पाहायला मिळतोय. खोलवरची चढाई आहे, पाहायचं आहे. निष्फळ चढाई, कोणती आक्रमकता त्या चढाईत पाहायला मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षकांना अंदाज घेऊन माघारी परतलाय प्रथमेश म्हात्रे. मागील चढाईमध्ये बोनस गुण वसूल करून गेला होता. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये सामना ट्रॅव्हल झालाय. कोपरा रक्षकाच्या सहाय्यकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न, गिरकी घेतलेला आहे, बोनस करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न. सुंदर सुंदर चढाई, सुंदर चढाई यावेळेस. नक्कीच या ठिकाणी चढाईच्या सुरुवातच त्याने अतिशय चपलतेने केली होती. सर त्याला स्वतःला कॉन्फिडन्स होता अंकुर सर टाइम आउट आहे, टाइम आउट आहे की मी नक्कीच एकतरी गुण प्राप्त करेन. तीन नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पाहूया. सुपर टॅकल ऑन आहे. 3 विरुद्ध 1 अशी ही रेड आहे. अतिशय महत्वाची ही रेड असणार आहे, कारण 16-17 या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न मडवीला. मडवी आज अतिशय फॉर्म मध्ये आहे. या सामन्यामध्ये सातत्याने आपल्या रेडमध्ये गुणांची कमाई करताना दिसतोय मडवी, ज्याने खऱ्या अर्थाने गेम पलटी केलेला आहे. प्रथमेश म्हात्रेची चढाई, बोनस गुण करण्याचा प्रयत्न, ऑफ बॅलेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बोनसचा प्रयत्न सर्वेश कवळेच्या कॉर्नरवर, पण यावेळेस निष्फळ चढाई. 2-1 अशी लढत. पुन्हा एकदा हितार्थ मडवी चढाईच्या मोर्चावर. दावे प्रतिदावे पाहायचं आहे. प्रामाणिकपणाची कबड्डी आहे. 1 गुण दिला जातोय आणि एका गुणाच्या आधारे आपण पाहतोय 19-16. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण सर्वेश कवळे हितार्थ मडवीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लोणाचा बोजा दिला जातोय तो मेजवानी गोंधळपाडा संघावर. त्रुटित काळाचा अवलंब. नक्कीच सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये. कबड्डी माव्या प्रशिक्षकांसाठी एक जबरदस्त अशी मेजवानी म्हणता येईल. त्यासाठी मी गावदे क्रीडा मंडळ मोशेद आणि जगदीश सावंत यांना वारंवार धन्यवाद देतोय. आणि या ठिकाणी डीएन रिसॉर्ट सातिर्जे या संघाने जर का बाजी मारली म्हणजेच हा सामना जिंकला तर जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. मी प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती करतो, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद. मालक खूप सपोर्टिव्ह आहेत या लीगच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. स्वतःहून क्रीडांगणावर उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. आपण पालकत्व घेतलेल्या खेळाडूंचा खेळ बघतायत. खूप चांगली स्पर्धा सन्माननीय जगदीशजी सावंत यांच्या माध्यमातून. धन्यवादास पात्र आहेत सन्माननीय जगदीशजी सावंत आणि गावदेवी क्रीडा मंडळ मुशेद. खूप खूप आभार. अंकुर सर, या रेड करता सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जितेंद्रजी ठाकूर यांच्याकडून. अक्षरशः बक्षिसांची खैरात आहे, कारण मालक खुश झालेत, कारण सामना पलटी केलाय, त्यामुळे मालक खूप खुश आहेत. अंकुर सर. येस, नक्कीच हितार्थ मडवीचा पराक्रम आहे. आणि डिफेन्स मध्ये जे काम माझ्या मते डाव्या कोपरा रक्षक जो आहे, काय नाव आहे त्याचं सर? डावा कोपरा रक्षक एक चांगला संघ अंकुर सर स्पर्धेतून बाहेर जातोय. मेजवानी गोंधळपाडा, कारण अप्रतिम असा खेळ या ठिकाणी डीएन रिसॉर्ट सातिर्जेने केलेला आहे. अंकुर सर. नक्कीच तुषारकडून जास्त अपेक्षा होत्या, कारण कालचा त्याचा खेळ मी पाहिला.
काल त्याच्या खेळात वेगळी चमक मला पाहायला मिळाली, परंतु नॉकआउट स्टेजला कधी कधी असं होतं, खेळाडू एक्झॉस्ट होतात, जास्त एक्झर्शन होतं, डिहायड्रेशन होतं, त्याचा परिणाम सुद्धा खेळाडूवर होतो. जास्त दिवसाची स्पर्धा असली की खेळाडूंना तोच परफॉर्मन्स टिकून ठेवणं खूप कठीण गोष्ट असते, परंतु तरीही